नमस्कार, आपण पाहतात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। माझं नाव हैदर खान हसन खान मनेर। माझ्यासोबत माझी दोन मुलं आले, कैसर खान आणि सुभान खान। मी मिरजेला राहतो। माझा हा वडिलांचा धंदा आहे माकडं पकडण्याचा। कमीत कमी 100 वर्ष होऊन गेले। अजूनपर्यंत कमीत कमी 2 ते 2.5 लाख माकडं आम्ही पकडलेले आहेत। माकडामध्ये काळे तोंड्याचे हे जे आता जे पकडले आहेत हे हनुमान लंगूर यांना म्हणतात, आणि लाल तोंडेमध्ये रेचीस मकाका आणि बॉनिन मकाका वगैरे आपल्या भारतामध्ये कमीत कमी 35 जातीचे माकडं वानरे आहेत। मला आता खानापूर नगरपंचायतने बोलवले होते। सीओ मॅडम आणि नगराध्यक्ष मेंबरांनी मिळून सगळ्यांनी मिळून मीटिंग घेऊन ठराव केला। गावात फारच त्रास होत होता, लोकांची तक्रारी होती, म्हणून त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि मी आता हे काम चालू केलेलं आहे। आता कमीत कमी 30-35 माकडं पकडलेले आहेत। आता ही वन विभागाच्या जंगलात सोडले जातील आणि याच्यासाठी वन विभागाची परवानगी लागते। माझं हे ह्या कामात ते महाराष्ट्र शासनाने प्रस्तुत केलेले आहे। साधारणतः तुम्ही सकाळी किती वाजल्यापासून माकडं पकडताय खानापूरमध्ये? रात्री त्यांचा मुक्काम बघतो आम्ही आणि रात्रीच पिंजरे झाडाखाली मांडून देतो, म्हणजे पूर्ण ग्रुप एका ठिकाणी असतो रात्री, आणि पहाटे 5 वाजता आम्ही कामाला सुरुवात करतो। दिवसभरात एक पूर्ण ग्रुप पकडला जाते। जो ग्रुप 30चा 40चा 50चा जो असेल तो ग्रुप पूर्ण पकडला जातो। तुम्ही आता या वेळेला किती माकडं पकडलेत? आता साधारण 35 माकडं पकडलेले आहेत, अजून 4-5 वर आहेत। पिंजऱ्याच्या माध्यमातून पकडता तुम्ही? पिंजऱ्यामध्ये साधारणतः माकडं पकडताना त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही, दुखापत होत नाही, म्हणून वन विभाग आम्हाला याची परवानगी देते। तुमच्या टीमचा साधारणतः किती वर्षाचा अनुभव आहे माकडं पकडायचा? हा वडिलांचा धंदा आहे। आता माझं वय 75 रनिंगमध्ये चालू आहे। मी वयाच्या 15 वर्षापासून काम करतो वडिलांसोबत। काय आता 60 वर्षे झाली मी संपूर्ण भारतात माकडं पकडतो आहे। आपल्या दिल्लीलासुद्धा पार्लमेंट हाऊसमध्ये, पंतप्रधान कार्यालयामध्ये इथे पकडून दिलेले आहेत। मुंबईच्या राजभवनमध्ये पकडले, काय पुष्कळ ठिकाणी आपले सगळे भारतातले जेवढे राज्य आहेत तेवढ्या सगळ्या राज्यामध्ये मी काम केलेलं आहे। माकडं पकडताना तुम्ही त्याचा काय अनुभव करता, म्हणजे काय त्यांना कशा प्रकारे त्यांना तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करता? यांचं सर्वप्रथम आम्ही यांचे माकडांचे हावभाव स्वभाव काय आहे ते आम्ही त्याचं हे करून घेतो, पाहणी करतो। त्यांची एक सांकेतिक भाषा असते माकडांची, आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना बोलावून घेतो, आमच्या जवळ करतो, त्यांना खाद्य वगैरे टाकून, आणि मग त्यांना पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करतो आम्ही। ले ले चला, हा चला, ले चला, ले 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 चले ले चला, हा चला, चला